सो गाइस अभी हम जा रहे हैं चर्च और मुझे बहुत जोर से भूख लगी थी तो मैं खा रहा हूँ चिप्स। हेलो पांडा सेन। सो अभी हमारा चर्च खत्म हो गया है और सो मैं मेरी बहन से फिर से मिल गया हूँ। तो ये देखो। हाय गाइस, हाउ आर यू ऑल? आई होप यू आर डूइंग वेरी वेल। सो गाइस अभी हम जाएंगे बाहर किधर तो नाश्ता करने या फिर चर्च में ही करेंगे, फिर जाएंगे बाहर किधर तो खाना खाने हैं। और अभी इधर आई है ऐश्वर्या थोराट। तो मैं अगर चांस मिला तो आपको उनसे मिला। गाइस अभी हम यहाँ पे सब ब्रेकफास्ट कर रहे हैं, ब्रेड पैटीज खा रहे थे। चर्च में हमेशा रहता है हर संडे। सो मैं आप सबको दिखाता हूँ। तो गाइस अभी हम जा रहे हैं बाहर होटल में खाना खाने। सो मैं आपको वो भी दिखाता हूँ, चलो। तो गाइस अभी हम गाड़ी में आ गए हैं और अभी हम जाएंगे होटल में। गाइस अभी हम आए हैं होटल में जिसका नाम है निसर्ग। सो गाइस अभी हमने मंगाया है लॉलीपॉप और सुरमई का स्टार्टर। सो गाइस अभी हम खा रहे हैं अंबोली और कढ़ी और उसके साथ सो गाइस अभी हमारा लंच हो गया है और अभी मैं इस खेकड़े के साथ फोटो निकाल रहा था। घर जा रहे हैं और उसके बाद में फिर से ब्लॉग कंटिन्यू करेगा। गाइस अभी हम धुरंधर के गाने सुन रहे थे और अभी हम आधे रास्ते में पहुंच गए हैं। अभी हम जा रहे हैं कुछ स्टेशनरी आइटम्स खरीदने के लिए। सो मैं आपको दिखाता हूँ। तो आ गए हैं अभी हम स्टेशनरी शॉप में। मैंने मेरे स्कूल के लिए ये सारे पेन्स लिए हैं। आता माझी मम्मी मटन पुलाव बनवत आहे, चला मी तुम्हाला दाखवते। सो गाईज ही माझी मम्मी आहे। मम्मी हाय कर। तर ती आता मटन पुलाव बनवत आहे एकदम टेस्टी वाला, तर मी तुम्हाला खाताना सुद्धा दाखवेल। तर गाईज आता आम्ही भाज्या आणलेल्या ना ते आता मी सेट करणार आहे फ्रीज मध्ये। चला आता मला मी दाखवतो। गाईज आता मी सकाळी सकाळी उठलो आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, मी आणि माझे पप्पा सोबत। तर गाईज आता आम्ही नाश्ता करतोय आणि मग मी तुम्हाला नाश्त्याच्या नंतर व्हिडिओ कंटिन्यू करून दाखवेल आम्ही
तर गाईस, मी नाश्ता करून थोडा वेळ झोपलेलो कारण की माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. आणि आता मी जाणार आहे अंघोळ करायला आणि मग त्याच्यानंतर माझी दीदीसुद्धा येईल. मग आम्ही दोघं ब्लॉग कंटिन्यू करेल. सो गाईज, दिस इज अ सिरियस नोट. तर मला एका टॉपिकवर आत्ता बोलायचं आहे तुमच्याशी की आपण इतके शिमलेस झालो आहोत का? आपण झाडं इतके कापतोय की आपल्या पुण्यात एक दिवशी किंवा पूर्ण इंडियात एक दिवशी झाडच नसतील. सिरियसली. आणि आपण झाडं लावायच्या ऐवजी उलट आपण झाडं कापतोय. दिस इज नॉट फेअर. आणि उद्या जाऊन तुम्हीच कंप्लेन करताल की ऑक्सिजन नाही मिळते, झाडं कापतायत, हे करतात ते करतात. मग तुम्ही आत्तापासूनच झाडं लावायला का नाही सुरुवात करू शकत? हां गाईस, मला हे नाही कळते की आत्ता तुमच्यासमोर एक उदाहरण आहे. आत्ता जी सगळी वॉर चालू आहे इराक आणि अमेरिकामध्ये, त्यात आपल्याला कळतंय की LPGची शॉर्टेज खूप चालू आहे. जर उद्या जाऊन झाडांची शॉर्टेज झाली आणि आपल्याला ऑक्सिजनच नाही मिळालं तर आपण काय तसंच वरती जाणार? जगायचंय ना, मग लावा ना अजून झाडं. का नाही लावू शकत? उलट आपण झाडं कापतोय. असे झाडं कापायला वेळ लागत नाही, पण झाडं लावायला किती वेळ लागतं, ते उगायला किती वेळ लागतं तेवढं पण काही लोकांच्या डोक्यात नाही राहत आजकाल. आणि आपण जगण्याचं एक महत्वाचं रिझन पण झाडं आहेत. आपल्याला इतक्या उन्हातून सावली कोण देतं? झाडं. आणि त्यालाच आपण कापतोय. दिस इज नॉट फेअर गाईज. नो, अनएक्सेप्टेबल. प्लीज टेक अ सिरियस नोट. आणि मी माझ्या व्लॉग्समध्ये नक्की तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या व्लॉग्समध्ये की मी कसे झाडं लावतो. अजून मी लावणार आहे. मी नक्की हे एक नोट घेईल की मी 100 झाडं एका माझ्या एन्व्हायरमेंटच्या इकडे, म्हणजे माझ्या सोसायटीत, माझ्या साईडच्या जवळपास कुठे मी तिकडे झाडं लावणार आणि मी हे तुम्हाला दाखवणार. सो दिस वॉज द थिंग आय वॉन्टेड टू टेल. आणि आता माझी दीदी येईलच आणि मग मी त्यानंतर आंघोळीला जाईल आणि मग मी तुम्हाला म्हणजे अजून आम्ही काय काय करणार आहे दिवसात ह्या ते सगळं दाखवेल. गाईज, आता मी आंघोळ केली आहे. आता मी जेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर काय करणार आहे ते मी तेव्हा दाखवेल. गाईज, आता मी जेवत आहे. आजचा व्लॉग इथेच संपत आहे आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.